आज घरात नळ आणि दारात नळत्या नळाला सोन्याची तोटी, दान भीमाच घेण्यासाठी, दान भीमाच घेण्यासाठी माझी अपुरी पडते ओटी. जय भीम, जय संविधान. मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मी स्वस्त आहे, मस्त आहे. तुम्ही कसे आहात नक्की कॉमेंट करून सांगा मला. तर बघा मित्रांनो, कोण विचार पण आजच्या काळामध्ये आपण विचार पण नाही करू शकत की हे पाणी, या पाण्यासाठी आपल्या पूर्वजांनी किती संघर्ष केला होता. विहिरीवर जाऊन सनी वाट बघत होते की कोणी आम्हाला पाणी काढून देईन तर आम्ही घेऊ, कारण आम्हाला पाण्याला शिवण्याचा सुद्धा अधिकार नव्हता. तो अधिकार आम्हाला दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. म्हणून या अशा महामानवाला मनापासून क्रांतिकारी जय भीम. खूप जबरदस्त असं आम्हाला दिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. तर बघा मित्रांनो, आज आपल्या घरामध्ये दारामध्ये सगळीकडे नळ आहे. तिकडं पाणी भरतो मी, आमच्या झाडांना पाणी भरतो आहे. बघा, एक वेळ अशी होती की आपल्याला प्यायला पाणी भेटत नव्हतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं स्तर उंचावलेलं आहे. तर बघा मित्रांनो, माझ्या अंगणामध्ये खूप झाडं आहे, खूप झाडं झुडपं माझ्या अंगणामध्ये. तर आता दुपारचे 12:30 पावणे 1 झालेलं आहे आणि टेम्परेचर चालू आहे आमच्याकडे 42 डिग्री. हे बघा मित्रांनो, कढीपत्त्याचं झाड आहे. बघा बघा, कढीपत्ता माझ्या अंगणामध्ये कढीपत्ता आहे, सीताफळाचे झाड आहे आणि बघा पपईचं झाड पण आलेलं आहे. बघा, हे बघा पपईचं झाड. हे बघा किती पपई आलेले आहे आमच्या झाडामध्ये, खूप पपई आलेले आहे. आणि हे बघा लिंबन, हे लिंबूचे झाड. बघा हे लिंबू, किती लिंबू आलेले आहे आमच्या अंगणात. बघा लिंबू दिसत आहे मित्रांनो, हे लिंबांचं झाड आहे. बघा जबरदस्त असतं. कढीपत्त्याचं तर आमच्याकडे पूर्ण बागच लागलेली आहे. हे बघा कढीपत्त्याचं झाड. तर आज हे वैभव आणि ऐश्वर्य जे आहे मित्रांनो आपल्याला, हे केवळ एका महामानवामुळे जे आहेत आपले डॉक्टर भीमराव आंबेडकर. म्हणावं लागेल किती वर्ष संघर्ष केला त्यांनी पाण्यासाठी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस आपल्याला पाणी भेटावं म्हणून सनी, प्यायला पाणी भेटावं म्हणून सनी 14 वर्ष संघर्ष केला मित्रांनो त्यांनी. आणि 14 वर्षाच्या संघर्षानंतर शेवटी 14 तळ्याचं बाबासाहेबांनी आपल्याला पाणी दिलं, सुरुवात केली तेव्हापासून. नाहीतर आजही आपण मित्रांनो या सर्व गोष्टीसाठी वंचित राहिलो असतो. तर बाबासाहेबांची ही जी चळवळ आहे, बाबासाहेबांनी जी सुरुवात केलेली आहे, तर मित्रांनो आजच्या या सध्याच्या परिस्थितीवरून शासन प्रशासन हे जे आज त्यांनी लूट माचवली आहे, हे केवळ संविधानाच्या विरोधामध्ये यांचं प्रत्येक पाऊल चाललेलं आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो की हे ना मुस्लिम विरोधी आहे ना हिंदू विरोधी हे चाललेलं आहे. हे फक्त बाबासाहेबांच्या संविधानाच्या विरोधात यांची सर्व हालचाल चाललेली आहे. इथलं सरकार पार, तिथलं सरकार पार, तिथले मंत्री तिथले विधायक खरीद, तिथले सांसद खरीद, ऐन प्रकारे बाय हुक बाय कुक हे लोक सरकार पाळणं, सरकार बनवणं यांचा एकच हे उद्दिष्ट आहे मित्रांनो की सर्व राष्ट्रामध्ये, पूर्ण सर्व राष्ट्रामध्ये BJPचं शासन झालं पाहिजे. त्याच्यानंतर हे संविधानाला बदलायचं यांचं प्लॅन चाललेलं आहे. तर मित्रांनो, येणारं पुढचं इलेक्शन जे आहे, पुढचं कोणतंही इलेक्शन असो मित्रांनो, हे इलेक्शन वोट करताना आपल्या अधिकाराचा योग्य तसा वापर करा आणि डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या रस्त्यावर चाला. संपूर्ण चित्र बदलू शकते. येणाऱ्या काही दिवसामध्ये 2029मध्ये इलेक्शन हे बॅलेट पेपरवर झालं पाहिजे, कारण EVM मशीन ही संविधानाला पूर्णपणे मिटवायच्यासाठी आणलेली आहे. ज्या देशामध्ये EVM बनली त्या देशसुद्धा EVMचा वापर करत नाही, तिथं सुद्धा बॅलेट पेपरने जर का इलेक्शन होते मित्रांनो, तर विचार करा. हे राजनेता फक्त आपल्या हिंदू आणि मुस्लिम या दोघी समाजांना बेवकूफ बनवत आहे. यांना आपसात आपसात लढवून सरी हे लोक फक्त आपली रोटी शेकत आहे. तर मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये इलेक्शन हे बॅलेट पेपरवर झालेलं पाहिजे. या आंदोलनाची सुरुवात करूया. तुमची काय मत आहे मला कॉमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. जय भीम, जय बुद्ध, जय संविधान, भारत माता की जय.